नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे सीडॅक कडून एसीआर रिक्वायरमेंट निघालेली आहे मित्रांनो. तो चांगली वॅकन्सी सर्व सीडॅक कडून निघालेली आहे. ही जी वॅकन्सी असणार आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स कॉम्प्युटरिंग कडून वॅकन्सी असणार आहे सीडॅक कडून. ओके, त्यासाठी जे पद जे असणार आहे मित्रांनो एसीआर साठी डिझाईन इंजिनियर साठी वॅकन्सी असणार आहे सिनियर अँड प्रिन्सिपलला. ओके, आणि टेक्निशियन मॅनेजरला असणार आहे वॅकन्सी, टेक्निशियन सिनियर वाले पण आणि चिप वाल्यांना पण. ओके, टोटली 280 पदांसाठी तर भरती निघालेली आहे. त्यासाठी तर बी.टेक वाले अप्लाय करू शकता. त्यानंतर MSc, BSc, BCA वाले अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर MC वाले अप्लाय करू शकता. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो. बी.टेक वाल्यांसाठी M.Tech साठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी पण फॉलो करून ठेवायचा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे याच्याकडून आपल्याला जी वॅकन्सी आहे सीडॅक कडून असणार आहे एसीआर साठी. बँगलोर कडून दोन नंबरची वॅकन्सी निघालेली आहे 2025 साठी. सेंटर डेव्हलपमेंट ऍडव्हान्स कॉम्प्युटरिंग साठी वॅकन्सी आहे सीडॅक कडून. याच्यामध्ये आपल्याला स्पेशली सायंटिफिकल सोसायटीसाठी द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ सीडॅक इंडिया. सीडॅक हॅज बीन टुडे फॉर एम्प्लॉयमेंट प्रीमियम RD. ओके, सीडॅक बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. सीडॅक यासाठी काम करते. ओके, तर रिक्वायरमेंट जी असणार आहे याच्यामध्ये ड्राईव्ह असणार आहे, प्रोजेक्ट असणार आहे ऍडव्हान्स कॉम्प्युटरिंग अँड रिसर्च साठी एसीआर साठी. ओके, त्यासाठी इथं जे असणार आहे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व्हिजन वर विकसित भारत 2047. ओके, यासाठी मेक इंडिया सेल्फ आपल्याला असणार आहे HPC AI टेक्नॉलॉजीज अँड सीडॅक्स लॉन्चेस फॉर प्रोजेक्ट्स. ओके, कोडिंग अँड रिसर्च एसीआर साठी तर इंडस्ट्रियल पार्टनर बनवायचं आहे असं त्यांचं विजन आहे 2047 पर्यंत. ओके, आणि प्रोजेक्ट जे असणार एसीआर साठी असणार आहे याच्यामध्ये आपल्या डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर इथं प्रोसेसर, त्याच्यानंतर बेस रिक्स, त्यानंतर इथं सगळं काही CPU वगैरे दिलेलं आहे. सीडॅक जे आहे बँगलोर साठी त्या ऍप्लिकेशन असणार आहे, इन्व्हाइट केलेले आहे बँगलोर साठी ऍप्लिकेशन. ओके, तो ऑल साठी ऑल लोकेशन ऑल इंडियाला पण वॅकन्सीज आहे. याच्यासाठी आपल्याला बघू शकतो आपण स्किल वाईज आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला डोमेन दिलेला आहे एरिया वाईज. चिप डिझाईन साठी 180 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपलं सब डोमेन आपल्याला बघून घ्यायचं आहे. कोर डिजिटल डिझाईन, व्हेरिफिकेशन, फिजिकल डिझाईन. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर डिझाईन साठी 25 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये आपण डिझाईन बघू शकतो. त्याच्या डिझाईन डोमेन वगैरे आपण बघून घ्यायचे इथे. ओके, नॉलेज ऑफ स्टँडर्ड्स वगैरे, सर्वे ऑफ डिझाईन, टूल अँड सॉफ्टवेअर, हार्डवेअर टेस्टिंग अँड डबिंग. ओके, अशा पद्धतीने. 4 नंबरला असणार आहे आपल्याला सॉफ्टवेअर इकोसिस्टम अँड डेव्हलपमेंटला 65 वॅकन्सी. प्रोग्राम स्किल अँड कॉम्प्युटर आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डिव्हाइस ड्रायव्हर्स, आपल्याला अशा प्रकारे AI ML DLचं नॉलेज सब डिव्हिजन पाहिजे आपलं. त्यानंतर फोटोनिक्स साठी तर वॅकन्सी असणार आहे टोटल 10 वॅकन्सी. याच्यामध्ये फोटोनिक्स साठी डिव्हाइस, EDA टूल्स वगैरे आपल्याला इथं लागणार आहे, पॅकेजिंग वगैरे. ओके, त्यासाठी. त्याच्यानंतर तिथे जनरल टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे. हे जे असतात टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपला टर्म अँड कंडिशन याच्यामध्ये द पोझिशन ऑफ रिक्वायरमेंट असणार आहे ते प्युअरली इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. ओके, एम्प्लॉयमेंटसाठी इथं पिरियड ऑफ 3 इयर पर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिस आपल्याला जॉब असणार आहे सिलेक्शन कॅन्डिडेटचं. ओके, त्यानंतर इथं कॉन्ट्रॅक्ट आपला जो असणार आहे एक्सपिरियन्स आपल्याला वाढू पण शकतो कधी एम्प्लॉयची गरज पडली तर प्रोजेक्ट वगैरेसाठी. ओके, याच्यामध्ये आपल्याला कंडक्शन आपल्याला एम्प्लॉयमेंटला इथं कॉन्ट्रॅक्च्युअल आपल्याला इथं राईट ऑफ क्लेम आणि वगैरे अपॉइंटमेंट वगैरे दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीची इथं जॉब प्रोडक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. क्वालिफिकेशन आपल्याला इथं जे असणार आहे याच्यामध्ये आपल्याला फॉर ऑल द पोस्ट असणार आहे त्यानुसार ऍक्टिव्ह आपल्या UGC ऍक्टिव्ह आपण पाहिजे. BTech, ME, MTech, BSc, BCA, PhD ते वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, कोणत्या कॉलेजमध्ये रेग्युलर डिग्री आपली झालेली पाहिजे कम्प्लिटली, तर आपण अप्लाय करू शकतो. 31 जुलै 2025 पर्यंत कम्प्लीट झालेलं पाहिजे. ओके, एक्सपिरियन्स, आता एक्सपिरियन्स जे असणार आहे कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स असलेली चांगली गोष्ट आहे. नीड ऑनली असते एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन वाले चांगली अपॉर्च्युनिटी भेटणार त्यांना एक्सपिरियन्स कधी असले तर. ओके, एज लिमिट बद्दल इथं बोलायला गेलं तर एज लिमिट असणार आहे वेगळ्या कॅटेगरी वाईज असणार आहे. वेगळ्या कॅटेगरीना वेगळे एज लिमिट असणार आहे, जेणेकरून तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. सिलेक्शन प्रोसेस वगैरे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सिलेक्शन प्रोसेस जे असणार कॅन्डिडेटचं मीट होणार म्हणजे इंटरव्ह्यू आपलं घेणार आहे. क्रायटेरिया असा इंटरव्ह्यू बेस आपला. त्यानंतर आपला मिनिमम आपल्याला इथं
ऑटोमॅटिकली आपल्याला कंडक्शन असणार आहे ओके प्रोसिजरसाठी. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फीज असणार आहे याचा, कोणत्याही प्रकारची फीज नसणार आहे ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर चेकआउट करून चेकआउट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेलं आहे. सीडॅकला इथे संपूर्ण माहिती वगैरे आपल्याला पूर्णपणे भरून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे इथं कॉल लेटर वगैरे इथं ते पाठवणार आहे मेल ॲड्रेसवरून ओके. ते मेल ॲड्रेस वगैरे टाकून टाकायचं आहे इथं आपल्याला. रिझ्यूम वगैरे अपलोड करून वगैरे फॉर्म भरून टाकायचं आहे आपल्याला. पूर्ण एक्सपिरियन्स वाल्याला चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. इंटरव्ह्यू आणि आपल्या एक्झामिनेशन जे असणार आहे, रजिस्ट्रेशन आपले चालू चालू झालेले 5 जुलैपासून. लास्ट डेट असणार आहे 31 जुलै 2025. रायटिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू आपल्याला कधी होणार ते नंतरून आपल्याला कळवण्यात येणार आहे. पोझिशन दिलेलं आहे, एक्सपिरियन्स दिलेला आहे. प्रत्येक पोझिशन एक्सपिरियन्सवर असणार आहे, मिनिमम क्वालिफिकेशन आणि आपल्याला CTC पॅकेज किती असणार आहे. डिझाईन इंजिनियर E1ला इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल अप टू 3 इयर. याच्यामध्ये 203 पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. BTech इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाले, PG डिप्लोमा वाले पण अप्लाय करू शकता. ME MTech वाले अप्लाय करू शकता ओके. PhD वाले अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. इथे आपल्याला पॅकेज असणार आहे अप टू 18 लाखापर्यंत पॅकेज इथं भेटू शकतो, 18 लाखापर्यंत ओके. सिनियर डिझाईन इंजिनियर E2 साठी इथं मिनिमम 3 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स, 67 वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळतात. 33 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. सेम इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन BTech ME MTech MSc MCA BCA वाले आपल्या PhD वाले ME MTech वाले अप्लाय करू शकता ओके. याच्यामध्ये आपल्याला 21 लाखाचा पॅकेज इथं बघायला मिळतो. प्रिन्सिपल डिझाईन इंजिनियर E3 मध्ये ग्रेड 6 ते 9 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्यांना असेल तिथं 5 वॅकेन्सी असणार फक्त. 37 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्यासाठी इथं जे असणार आहे BTech 60% पासवाले डिग्रीमध्ये पाहिजे आपल्याला. MSc इलेक्ट्रॉनिक्स वाले इथं अप्लाय करू शकता. ME MTech वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि सिस्टम डिझाईन वाले अप्लाय करतो. PhD वाले पण अप्लाय करू शकता. 24 लाखाचा पॅकेज आपल्याला इथं मिळू शकतो मित्रांनो. तर टेक्निकल मॅनेजरसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. E4 वॅकेन्सी सॅलरी असणार आहे. याच्यासाठी आपल्याला 9 ते 13 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. 3 वॅकेन्सी असणार आहे. 41 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. BTech इलेक्ट्रॉनिक्स 60% मध्ये आपल्याला झालेलं पाहिजे. PG वाले डिप्लोमा वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला जे MSc इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला 60% पाहिजे आहे. ME MTech मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स वाले, त्यानंतर इथे इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन वाले अप्लाय करू शकता. PhD वाले अप्लाय करू शकता ओके. 36 लाखाचा पॅकेज इथं आपल्याला भेटू शकतो. ज्यांना सिनियर टेक्निकल मॅनेजरला इथे वॅकेन्सी असतात 13 ते 18 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. एक वॅकेन्सी असणार 46 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपण BTech 60% मध्ये पाहिजे आहे. MSc इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅथमॅटिक्स मध्ये 60% पाहिजे आहे. ME MTech आणि PhD वाले पण अप्लाय करू शकतात. 39 लाख रुपयाचा पॅकेज इथं भेटू शकतो आपल्याला ओके. चीफ टेक्निकल मॅनेजर असणार आहे याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्शनचा 18 वर्षाचा प्लस एक्सपिरियन्स ज्यांना असेल तिथं एक वॅकेन्सी असणार आहे. 50 ते 65 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये आपण आता BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड 60% मध्ये आपलं झालेलं पाहिजे आहे. त्याच्यामध्ये MSc इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅथमॅटिक्स वाले अप्लाय करू शकता. ME MTech वाल्यांसाठी वॅकेन्सी असणार आहे ओके. PhD वाले पण आपल्याला अप टू 42 लाखाचा इथं पॅकेज भेटू शकतो ओके. तर अशा पद्धतीची वॅकेन्सी निघालेली आहे. संपूर्ण तुम्हाला क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. 5 जुलै ते 31 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर स्टाईल, फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि याची जे PDF फाईल वगैरे काही नाही, आपण ऑनलाईन पाहत आहोत आपल्या वेबसाईटवरून. तो ऑनलाईन वेबसाईटवरून आपल्याला पाहून घ्यायची, याची माहिती वाचून घ्यायची आहे ओके. काही शंका असेल तर मला कधी तुम्ही मेसेज करू शकता. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता व्हिडिओ नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.